नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअल मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एनटीएने फीस रिफंड केलेली आहे. फीस रिफंडची प्रोसेस चालू आहे. विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीनुसार त्यांनी जी काही फॉर्म भरण्यासाठी फीस भरलेली होती ती फीस विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे, मात्र काही विद्यार्थ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झालेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका, येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमची देखील फीस रिफंड होणार आहे. त्याचप्रमाणे एनटीएने 7 जुलै 2026 रोजी एक नोटीस काढलेली आहे आणि यामध्ये कन्फर्मेशन, करेक्शन आणि बँक डिटेल अपडेट करण्यासाठी जी काही डेट आहे 7 जुलै ही शेवटची तारीख होती. ती डेट त्यांनी त्या ठिकाणी वाढवलेली आहे आणि ही तारीख 14 जुलै केलेली आहे. म्हणजे 14 जुलैपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तुमची जी काही बँक डिटेल आहे ती त्या ठिकाणी तुम्ही कन्फर्म अपडेट करू शकता, एडिट करू शकता. ओके, 10,28,223 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यांची बँक डिटेल अपडेट केलेली आहे, कन्फर्म केलेली आहे. मात्र अजून देखील जवळपास 12 लाख विद्यार्थी बाकी आहे असं एनटीएचं म्हणणं आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी त्यांची बँक डिटेल भरलेली नसेल, अपडेट केलेली नसेल किंवा कन्फर्म केलेली नसेल, अशा विद्यार्थ्यांनी त्यांची बँक डिटेल कन्फर्म करावी. तुमची देखील जी काही फीस रिफंड आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी येणार आहे, त्यामुळं काळजी करण्याचं काम नाही. ही छोटीशी अपडेट देण्यासाठी तुमच्यापर्यंत मी आलेलो होतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.